नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. आज बोलणार आहोत दंगलींच्या डोहाळ्यांवर. महाराष्ट्रात दंगलींचे डोहाळे अनेकांना लागलेले आहेत. अनेक जण वारंवार अशी भाकीतं करतायत की महाराष्ट्रामध्ये दंगली होणार आहेत. ताजी उबळ आली आहे वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना. त्यांनी दंगलींची भविष्यवाणी केलेली आहे. त्यांनी दंगलींचा मुहूर्त सुद्धा जाहीर केलेला आहे. 3 डिसेंबर नंतर महाराष्ट्रामध्ये दंगली होतील अशा प्रकारचं भाकीत प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे. सांगलीच्या एका सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी टिपू सुलतान याच्या आरत्या ओवाळल्या, तिथे नतमस्तक झाले आणि हिम्मत असेल तर मला अटक करून दाखवा अशा प्रकारचं आव्हान सुद्धा त्यांनी राज्य सरकारला दिलं. आश्चर्याची गोष्ट आहे, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवी घातल्याप्रकरणी माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर कारवाई होऊ शकते, परंतु हिंदू समाजाचा वारंवार अपमान करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. केंद्र सरकारकडे IB आणि रॉ अशा अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी गुप्तचर संस्था आहेत, परंतु त्यांच्याकडे नसलेली माहिती प्रकाश आंबेडकरांकडे येते. त्यांना आधीच सुगावं लागतं की महाराष्ट्रामध्ये दंगली होणार आहेत आणि ही माहिती पोलिसांना न देता प्रकाश आंबेडकर मीडियाच्या समोर जाहीर करतात आणि एकदा नाही वारंवार जाहीर करतात. परंतु असं करणारे प्रकाश आंबेडकर हे एकमेव नाही आहेत. याच्यापूर्वी शिवबाडाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्रामध्ये दंगली होणार असं वारंवार सांगितलेलं आहे. राऊतांचे नेते म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अशा प्रकारचं भाकीत केलेलं आहे. एका सभेमध्ये उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की 22 जानेवारी रोजी 22 जानेवारी राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आहे आणि या उद्घाटन सोहळ्याला देशभरातून लोकांना बोलवलं जाईल आणि ते परतताना एखादी जाळपोळीची घटना घडेल आणि देशात दंगल घडेल. उद्घाटन सोहळा 22 जानेवारी होणार आहे म्हणजे दंगल सुद्धा 22 जानेवारी आसपास होणार अशा प्रकारचं भाकीत उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दंगलीसाठी जानेवारीचा मुहूर्त जाहीर केला. प्रकाश आंबेडकरांनी 1 महिना आधीचाच मुहूर्त जाहीर केला. डिसेंबरमध्ये दंगली होतील असं त्यांनी सांगितलं आणि या दंगलीपासून OBC आणि मुस्लिमांनी सावध राहावं अशा प्रकारचा इशारा सुद्धा दिला. दंगली नेहमी हिंदू मुसलमान यांच्यामध्ये होतात आणि त्याची सुरुवात हिंदूंकडून कधीच होत नाही. तरीसुद्धा सावधगिरीचा इशारा प्रकाश आंबेडकर मुस्लिमांना देत आहेत. गेल्या काही काळातली प्रकाश आंबेडकरांची विधानं बघितली तर ते सातत्याने अशा प्रकारची विधानं करतायत की जेणेकरून त्यांना प्रकाशझोतात राहता येईल. काही काळापूर्वी ते छत्रपती संभाजीनगरमध्ये गेले होते. त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकला आणि औरंगजेबाच्या आरत्या ओवाळल्या. सांगलीमध्ये त्यांची काल परवा सभा झाली आणि या सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी आणखी एक हिंदू द्वेष्टा, हिंदूंचं शिरकाण करणारा टिपू सुलतान याच्या आरत्या ओवाळल्या, त्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि अभिवादन केलं. लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसा मुस्लिम धार्जिण्या राजकारणाला जोर चढत चाललेला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हिंदू सणांच्या सुट्ट्या रद्द करून मुस्लिम सणांच्या सुट्ट्या वाढवलेल्या आहेत. त्यांनी जन्माष्टमीची सुट्टी रद्द केली, रक्षाबंधनची रद्द केली, दिवाळ सणाच्या सुट्ट्या कमी केल्या आणि सुट्ट्या वाढवल्या ईद आणि मोहरमच्या. सुट्ट्या वाढवून कोणत्याही समाजाचं भलं होत नाही, मुस्लिम समाजाचं सुद्धा होणार नाही आहे. परंतु मुस्लिम समाजाचे सगळ्यात मोठे चाटुकार आपणच आहोत असं दाखवण्याची स्पर्धा सुरू आहे आणि त्याच्यामध्ये तुर्तास आघाडी घेतली आहे नितीश कुमार यांनी. प्रकाश आंबेडकर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून चालत आहेत. इतिहासामध्ये हिंदू समाजावर वरवंटा चालवण्याचं काम या क्रूर कर्म्याने केलं, त्या औरंगजेबाच्या आरत्या ओवाळण्याचं काम प्रकाश आंबेडकर करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हे हिंदवी स्वराज्य मुळासकट उखडून काढण्यासाठी जो औरंगजेब महाराष्ट्रामध्ये 27 वर्ष तळ ठोकून बसला होता, 27 वर्ष ज्याला मराठ्यांनी झुंजवलं, त्या औरंगजेबाच्या आरत्या ओवाळण्याचं काम प्रकाश आंबेडकर करतायत. या आरत्या ओवाळल्यामुळे हिंदू समाज नाराज झाला तर काय, मुस्लिम तर खुश होतील असा सरळ सरळ हिशोब याच्यामागे आहे. औरंगजेबाच्या आरत्या करून प्रकाश आंबेडकर थांबत नाहीत, ते टिपू सुलतानच्या सुद्धा आरत्या करतात. टिपू सुलतान हा दक्षिणेतला औरंगजेब. हिंदूंची मंदिरं तोडणं, हिंदूंचं शिरकाण करणं, हिंदू महिलांवर अत्याचार करणं असे सगळ्या प्रकारचे गुन्हे जे औरंगजेबाने उत्तरेत केले तेच गुन्हे टिपू सुलतानने दक्षिणेमध्ये केले. तो ब्रिटिशांच्या विरोधात झुंजला म्हणून तो वीर, म्हणून तो इतिहास पुरुष अशा प्रकारचं त्याचं चित्र रंगवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु टिपू सुलतान स्वतःचं साम्राज्य वाचवण्यासाठी लढला आणि तो हिंदूंच्या विरोधात सुद्धा लढला आणि हिंदूंवर वरवंटा चालवण्याचा त्याने पूर्ण प्रयत्न केला. कुर्गमध्ये त्याने इतकं भयंकर हत्याकांड केलं की त्या हत्याकांडामुळे इतिहासाची अनेक पानं लालेलाल झालेली आहेत. थोडक्यात सांगायचं तर औरंगजेब आणि टिपू सुलतान म्हणजे एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं. हिंदू इतिहास पुरुषांनी या दोघांची जिरवली, दोघांना जबरदस्त ठेचलं. प्रकाश आंबेडकर मात्र त्यांना लोटांगण घालतायत, हिंदूंना अपमानित करतायत आणि सरकारला आव्हान देत आहेत की हिम्मत असेल तर मला अटक करून दाखवा. या प्रकाश आंबेडकरांसाठी मातोश्रीवर लाल गालीचे अंथरले जातात. ठाकरे त्यांच्याबरोबर युतीची घोषणा करतात. अर्थात याच्यामध्ये आश्चर्य कोणतंच नाही आहे, कारण
जेव्हापासून राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हापासून ठाकरेंनी भगवा झेंडा कपाटामध्ये घडी करून व्यवस्थित ठेवलेला आहे। सध्या त्यांचा संबंध भगव्याशी अजिबात नाही आहे। त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांना मिठ्या मारण्याचं काम ठाकरे जरूर करू शकतात। परंतु हेच प्रकाश आंबेडकर दावा करतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली चांगली मैत्री आहे। जर औरंगजेब आणि टिपूसमोर झुकणारे, त्यांच्या आरत्या करणारे, त्यांच्यासमोर लोटांगण घालणारे प्रकाश आंबेडकर एकनाथ शिंदे यांना चालतात, तर मग इम्तियाज जलील यांनी काय पाप केलंय? इम्तियाज जलील हे एमआयएमचे खासदार आहेत आणि त्यांचा गुन्हा पण एवढाच आहे ना की इम्तियाज जलील हे औरंगजेबाच्या कबरीसमोर लोटांगण घालतात, औरंगजेबाला देव मानतात। तोच गुन्हा प्रकाश आंबेडकर करतायत। मग इम्तियाज जलीलनी काय पाप केलेलं आहे? जर प्रकाश आंबेडकरांची तुमचं वैर नाहीये तर इम्तियाज जलील यांच्यावर तुम्ही खार खाण्याचं कारण काय? प्रकाश आंबेडकर हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू। त्यांचं कर्तृत्व इथेच सुरू होतं आणि इथेच संपतं आणि ते बाबासाहेबांचे नातू असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत राज्य सरकार दाखवत नाही। केंद्रात मंत्री असलेले नारायण राणे यांनी अशी मागणी केलेली आहे की प्रकाश आंबेडकर यांना तात्काळ ताब्यात घ्या, त्यांना अटक करा। कारण दंगलीसारखी संवेदनशील माहिती हाताशी असून ते ही माहिती स्वतःकडेच ठेवतायत, ती माहिती पोलिसांना देत नाही आहेत। परंतु राणे यांनी मागणी केली तरी आंबेडकरांना अटक होण्याची शक्यता कमीच। सरकार असं धाडस दाखवेल याची अजिबात शक्यता वाटत नाहीये। मुख्यमंत्र्यांना शिवी घातल्याप्रकरणी राजकीयदृष्ट्या मोडीत निघालेल्या दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली। दत्ता दळवींना अटक करून राज्य सरकार स्वतःचा वचक निर्माण करू शकतं का? मुळात दत्ता दळवी हे माजी महापौर होते आणि गेल्या काही वर्षामध्ये दत्ता दळवींची अजिबात चर्चा नाही आहे। त्यांना अटक करून उलट सरकारने त्यांचं वजन वाढवण्याचं काम केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांना शिव्या घालणं हा निश्चितपणे गुन्हा आहे, परंतु औरंगजेबाचं आणि टिपू सुलतानचं महिमामंडन करणं हा त्यापेक्षा मोठा गुन्हा नाही का? औरंगजेबाचा डीपी ठेवल्याप्रकरणी, औरंगजेबाची पोस्टर झळकवल्याप्रकरणी याच राज्य सरकारने अनेकांवर कारवाई केलेली आहे, अनेकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यांना अटक केलेली आहे। मग औरंगजेबाच्या आरत्या ओवाळणं, त्यांचं महिमामंडन करणं, टिपू सुलतानच्या आरत्या ओवाळणं हा गुन्हा नाही आहे का? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेकांना आलेला ऊत पाहून असं वारंवार वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एखादा योगी आदित्यनाथ असण्याची गरज आहे। कारण आपल्याला आठवत असेल की उत्तर प्रदेशामध्ये खतरनाक गँगस्टर विकास दुबे याचा एन्काउंटर करण्यात आला आणि हा एन्काउंटर करताना तो ब्राह्मण आहे याचा अजिबात विचार करण्यात आला नाही। गँगस्टर अतिक अहमद याचा सुद्धा गेम झाला। हा गेम करताना मुस्लिम मतांची चिंता योगीने अजिबात केली नाही। कारण विकास दुबे असो किंवा अतिक अहमद हे त्या समाजाचे प्रतिनिधी नाहीत हे योगींना चांगल्या प्रकारे ठाऊक होतं। हे जगले काय आणि मेले काय, सर्वसामान्य माणसावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाहीये याची त्यांना खात्री होती, म्हणून या दोघांना ढगात पाठवलं। जेव्हा प्रश्न कायदा आणि सुव्यवस्थेचा असतो तेव्हा जात आणि धर्माचा विचार करायचा नसतो, हेच योगी यांच्या कारभारातून शिकता येईल। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने खमकीपणा दाखवण्याची गरज आहे। 100 गोष्टींबद्दल तडजोड होऊ शकते, परंतु हिंदुत्व आणि राष्ट्रवाद या विषयावर तडजोड होऊ शकत नाही। योगींनी ही तडजोड कधीही केली नाही, या विषयावर योगी ठाम राहिले, म्हणून उत्तर प्रदेशच्या जनतेने योगींना डोक्यावर घेतलं आणि सलग 2 वेळा भरभरून मतं योगींच्या पारड्यात टाकली। महाराष्ट्र सरकारने याचा विसर पडू देऊ नये हीच आमची इच्छा आहे, हीच महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा आहे। सत्तेमध्ये सामर्थ्य असतं आणि हे सामर्थ्य वापरण्याचं काम एखादा सामर्थ्यवान नेताच करू शकतो। सत्ता राबवणं म्हणजे वाघाच्या पाठीवर स्वारी करणं। महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना जमणार आहे का? महाराष्ट्राचे राज्यकर्ते कायदा सुव्यवस्थेची खिल्ली उडवणाऱ्यांना ठोकून काढणार आहेत का? त्यांना त्यांची जागा दाखवणार आहेत का? हाच आमचा प्रश्न आहे। तुर्तास इथेच थांबतो। व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल। नमस्कार आणि धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।